घरी येणाऱ्या बाळाचे आजकाल प्रत्येकजण हटके असे स्वागत करतात. कोण फुलांच्या पायघड्यांनी स्वागत करतं, तर कोण साखर वाटप करतं, तर काही जण जंगी मिरवणूक काढून आपल्या घरच्या गोंडस बाळांचं स्वागत करतात. कोल्हापूरच्या रांगडा मातीतील वस्तादांनी मात्र आपल्या जुळ्या नातवांचं केलेलं स्वागत सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलंय. करवीर तालुक्यातील उसगाव येथील बजरंग आखाड्याचे वस्ताद जयंत पाटील आणि धावपटू कुस्तीगीर अनिता पाटील यांच्या मुलाला 2 जुळी मुलं झाली. त्या दोघांची नावं त्यांनी शिव आणि शाहू अशी ठेवली आहेत. पाटील यांच्या नातवंडांच्या आगमन सोहळ्याला फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या, तर लेझीम, झांज पथक, ढोल ताशे, हलगी तुतारी या पारंपरिक वाद्यांच्या जोडीनं जंगी मिरवणूकही काढण्यात आलेली. या आगमन मिरवणुकीचं वैशिष्ट्य हे होतं की यामध्ये मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं नागरिकांचं लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक वाद्याच्या गजरात या गोंडस बाळांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलेलं. पैलवान पाटील यांनी स्वखर्चाने घरात कुस्तीचा बजरंग आखाडा बांधलाय. त्यांनी त्याच आखाड्यात शिवशाहू या नातवांच्या पायाला आणि कपाळाला लाल मातीचा टिळा लावला. आखाड्याच्या लाल मातीवर त्यांना विराजमान करून बग्गीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तुतारी आणि हलगीच्या ठेक्याने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. तसंच चिमुकल्या बाळांचं स्वागत फुलांची उधळण करत करण्यात आलं. यावेळी धामोड येथील लेझीम मंडळाच्या मुलींनी प्रात्यक्षिकं सादर केली. तसेच मर्दानी खेळातील दानपट्टा, विटा, लाठीकाठी ही प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली. आज माझ्या मुलग्याला 2 जुळी मुलं झाली, मला नातू झालं. आमच्या बजरंग आखाड्याला 2 वारसदार मिळालेत. तर आज आपण या धावत्या युगात किंवा या डिजिटल युगात आपण बघतो की आज कोणताही कार्यक्रम असला तर लाखानं पैसे खर्च केले जातात, पण त्यातून निष्पन्न असं काही नसतं. तर आम्ही ठरवलं की आगमन सोहळ्याची मिरवणूक काढायची, पण याच्यापासून समाजाला कोणताही आणि कशाचाही त्रास होता कामा नये. आणि आपली जी संस्कृती आहे, आपली पारंपरिक जे खेळ आहेत, मर्दानी खेळ, हे लोप पावत चाललेले आहेत. तर त्याला चालना मिळावी. आज तरुण पिढीनं याचा आदर्श घ्यावा. मी धावपटू आहे आणि कुस्ती देखील खेळलेली आहे. मला यातनं एक सांगावं, तरुण मुलींना एक असं सांगावं असं वाटतं की आताच्या या धावपळीच्या युगात खरोखरच आपण मोबाईलच्या अनेक ह्याच्या नादी लागलो असून ही आपली संस्कृती जपली पाहिजे. पारंपरिक पद्धतीचा खेळ खेळला पाहिजे. अंगमेहनतीचे खेळ खेळले ना आपली तब्येत खरोखरच तंदुरुस्त राहते. हा जो कार्यक्रम आम्ही मुलांच्या आगमनासाठी ठेवलाय म्हणजे यातून एक नवीन तरुण पिढींना काय प्रोत्साहन घ्यावं. पारंपरिक खेळातून आपली संस्कृती जपत अनोख्या पद्धतीने नातवांचे पाटील यांनी केलेलं स्वागत अनेकांच्या मनाला भावतंय. लहानपणीच मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी आणि समाजानं आदर्श घ्यावा या उद्देशानं पाटील कुटुंबियांनी लहान बाळांचा आगमन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य मोहन सातपुते यांच्यासह मी दुर्वा दळवी.